माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांना नमस्कार. आज आपण नारदांची गोष्ट ऐकणार आहोत. आपण देवाची मनापासून भक्ती करतो, पण ती भक्ती करत असताना आपल्याला अभिमान येता कामा नये. आणि हेच सांगणारी ही भगवान विष्णूंची आणि त्यांचा प्रिय भक्त नारदाची गोष्ट आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल ही आशा बाळगतो. मायेच्या जाळेत अडकले नारद. एकदा नारदजींना अभिमान वाटला की त्यांच्याशिवाय या पृथ्वी तलावर भगवान विष्णूचा दुसरा भक्तच नाही. या भावनेने प्रेरित होऊन त्याच्या वागण्यातही बदल होऊ लागला. भगवंतांचे गुणगान गाण्याबरोबरच त्यांनी आपल्या सेवाकार्याचे वर्णनही सुरू केले. देवापासून काहीही लपत नाही ही बाब त्यांना लगेच कळली. तो आपल्या भक्ताची अधोगती कशी पाहणार, म्हणून त्यांनी नारदांना या दुष्ट प्रवृत्तीपासून वाचवायचे ठरवले. एके दिवशी नारदजी आणि भगवान विष्णू एकत्र जंगलात जात होते. अचानक विष्णूजी थकून एका झाडाखाली बसले आणि म्हणाले, नारदजी बंधू, आम्ही थकलो आहोत आणि तहानलेलो आहोत. कुठून तरी पाणी मिळाले तर आणा. तहान लागल्याने आम्हाला चालता येत नाही आहे. आमचा घसा कोरडा जाणवतोय. हे ऐकून नारदजी तात्काळ सावध झाले. देव माझ्यासोबत असताना तहानलेले कसे राहू शकतात? तो म्हणाला, देवा तुम्ही थांबा, मी आत्ता लगेच आणतो. नारदजी बाजूला धावले. ते निघून जाताच भगवंतांनी स्मितहास्य केले आणि आपल्या मायेला नारदजींना सत्याच्या मार्गावर आणण्याची आज्ञा केली. माया सुरू झाली. नारदजी थोड्याच अंतरावर गेले असता त्यांना एक गाव दिसले. त्याच्या बाहेर काही तरुणी विहिरीतून पाणी काढत होत्या. विहिरीजवळ पोचल्यावर एका मुलीला पाहून त्याचे भान हरपले आणि तो तिच्याकडे टक लावून पाहू लागला. आपण देवासाठी पाणी गोळा करायला आलो आहोत हे तो विसरला. मुलीलाही नारदजींच्या भावना समजल्या. तिने पटकन घागरी पाणी भरले आणि तिच्या मैत्रिणींना मागे ठेवून घराकडे धावली. नारदजीही त्यांच्या मागे गेले. मुलगी घरात गेली, पण नारदजींनी दारात उभे राहून नारायण नारायणाचा प्रकाश जागवला. नारायणाचे नाव ऐकून गृहस्थ बाहेर आले. त्यांनी लगेच नारदजींना ओळखले. अत्यंत नम्रतेने आणि आदराने त्यांनी नारदजींना घरात नेले. हातपाय धुवून स्वच्छ आसनावर बसवले आणि त्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या आगमनाने स्वतःला धन्य समजत घरमालकाने त्याच्या योग्य सेवेची विनंती केली. नारदजी म्हणाले, मला तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे, जी नुकतीच तुझ्या घरी पाण्याचे भांडे घेऊन आली आहे. नारदजींचे बोलणे ऐकून गृहस्थ आश्चर्यचकित झाले. पण आपली मुलगी एवढ्या मोठ्या योगी आणि संतांकडे जाईल याचा आनंदही त्याला झाला. त्यांनी होकार दिला आणि नारदजींना स्वतःच्या घरी ठेवले. 2-4 दिवसानंतर एका शुभ मुहूर्तावर त्यांनी आपल्या मुलीचे लग्न नारदजींशी केले आणि त्यांना गावातच एवढी जमीन दिली जेणेकरून ते शेती करून स्वतःचे व कुटुंबाचे उदरनिर्वाह करू शकतील. आता नारदजींची विणा खुंटीला बांधलेली होती, ज्याकडे त्यांनी फार कमी लक्ष दिले. बायकोसमोर ते नारायणाला विसरले. दिवसभर शेतीत मग्न असायचे. कधी नांगरणी करायची, कधी पाणी द्यायचे, कधी बियाणे पेरायची, तर कधी खुरपणी करायची. जसजशी झाडे वाढू लागली तसतसे त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. दरवर्षी पिके पक्की होत आणि कापणी केली जात. त्यांची धान्ये धान्याने भरली जात. नारदजींना गावातील समृद्ध शेतकरी मानले जाऊ लागले. वर्षानुवर्षे नारदजींचा घरोबा वाढत गेला. त्यात 3-4 मुलीही होत्या. आत्ता नारदजींना क्षणभरही फुरसत मिळाली नाही. ते नेहमी आपल्या मुलांच्या संगोपन आणि शिक्षणात किंवा शेतात कामा करण्यात गुंतलेले असत. अचानक जोरदार पाऊस झाला, जे काही दिवस बंद होण्याची चिन्हे दिसत नव्हती. गडगडाट आणि विजेच्या कडकडाटाने सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली. मुसळधार पावसाने गावाजवळून वाहणाऱ्या नदीला पूर आला. सर्वत्र पाणी पसरले. कच्ची असो वा बांधलेली सर्व घरे कोसळू लागली. घरातील साहित्य वाहून गेले. जनावरेही बुडाली. त्यांची माणसे मेली. गावात घबराट पसरली होती. नारदांनी आता काय करावे?
घरातील किरकोळ मौल्यवान वस्तूंचेही गठ्ठे बांधले आणि जीव वाचवण्यासाठी पत्नी व मुलांसह पाण्यातून वाहून जाऊ लागले. नारदजींनी शेजारी एक गठ्ठा धरला होता. एका हाताने मुलाला आणि दुसऱ्या हाताने त्यांची पत्नी. बायकोही हळूहळू मुलांना घेऊन पुढे जाऊ लागली. पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता आणि कुठे खड्डा आणि कुठे ढिगारा हे देखील कळत नव्हते. अचानक नारदजींना अडखळले आणि त्यांच्या बाजूने गठ्ठा निघून गेला आणि वाहून गेला. नारदजी बंडल कसे धरतील? त्यांचे दोन्ही हात तर व्यस्त होते. सखोल विचार केला तर कमाई करू. काही अंतर गेल्यावर पत्नी खड्ड्यात पडली आणि तिच्या मांडीत असलेले मूल वाहून गेले. बायको खूप रडली. पण काय झालं असेल? हळूहळू आणखी 2 मुलेही पाण्यात वाहून गेली. त्यांनी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही करता आले नाही. पती पत्नी दोघेही खूप दुःखी रडत रडत एकमेकांचे सांत्वन करत उंच जागा शोधत राहिले. पुढे गेल्यावर दोघेही खड्ड्यात पडले. नारदजी कसे तरी खड्ड्यातून बाहेर आले, पण त्यांची पत्नी त्यांना कुठेच सापडली नाही. बराच वेळ नारदजी त्यांना इकडे तिकडे शोधत राहिले, पण व्यर्थ. त्यांची अवस्था वाईट होती आणि रडत होती. त्यांची पत्नी आणि मुलांचे स्मरण करून त्यांचे हृदय हेलावत होते. त्यांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. बिचाराने काय करावे? दोष कोणाला द्यावा? त्याच्या नशिबाला की देवाला? भगवंतांची आठवण येताच नारदजींच्या मनात प्रकाश पसरला आणि त्यांना सर्व जुन्या गोष्टी आठवल्या. ते का आले आणि कुठे आले? अरे रे, भगवान विष्णू त्यांची वाट पाहत असावेत. त्यांच्यासाठी पाणी आणायला आले होते आणि घर गृहस्थी थाटून ते इथेच स्थायिक झाले होते. वर्षे गेली, घराणेशाही स्थिरावली आणि मग सर्व काही उद्ध्वस्त झाले. त्याच झाडाखाली देव अजूनही माझी वाट पाहत बसला असेल का? असा विचार करताच पूर ओसरला. गाव उद्ध्वस्त झाले. ते घनदाट जंगलात उभे होते. नारदजी खेदाने आणि लाजत पळत गेले आणि थोड्याच अंतरावर त्याच झाडाखाली देव बसलेले पाहिले. नारदजींना पाहताच ते उठून बसले आणि म्हणाले, अरे भाऊ नारद, तू कुठे गेलास? तुला खूप वेळ लागला. तुम्ही पाणी आणलेत की नाही? नारदजी देवाचे पाय धरून बसले आणि अश्रू ढाळू लागले. तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. देव हसला आणि म्हणाला, तू नुकताच गेला होतास. फार उशीर नाही झाला. पण नारदजींना वाटले की वर्षे उलटली आहेत. आत्ता त्याला समजले की हा सर्व देवाचा भ्रम आहे, जो त्याच्या अभिमानाचा भंग करण्यासाठी जन्माला आला होता. तो विचार करू लागला, आपल्यापेक्षा मोठा भक्त जगात दुसरा कोणी नाही याचा त्याला अभिमान वाटत होता. पण एका स्त्रीला पाहून तो देवाला विसरला. त्याला पश्चाताप वाटू लागला आणि त्याचा अभिमान थोड्याच वेळात कोसळला. त्याने पुन्हा साधेपणाने व नम्रतेने देवाचे गुणगान गायला सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला ही नारदांची आणि विष्णूची कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.